महाराष्ट्रात विलंबित उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे. त्यात 957 जन्म प्रमाणपत्र हे बेकायदेशीररित्या देण्यात आले. हे आज सिद्ध झालं आहे. मालेगाव महापालिका तहसीलदार तसेच इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि पुणे त्याच पद्धतीने जे हेल्थ डिपार्टमेंटचे ऑफिसर या सगळ्यांमध्ये आता सारांश असं निघाला की तो अधिकार नसताना 9.5चे जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची चौकशी भिवंडी महानगरपालिकेच्या माध्यमातून 9.5 या 2 ठिकाणाहून 500हून अधिक 550 प्रमाणपत्र हे मालेगाव महापालिकेने दिलेले आहेत आणि 2.5 ते इंदिरा गांधी हॉस्पिटलने दिले आहेत. ते त्यांना अधिकार नसताना दिले आहेत. रुग्णालयामध्ये फक्त प्रसिद्धी जन्मनोंद करत नाही, नोंद करावी लागते. पहिल्या नोंद रजिस्टर मध्ये अधिक नंतर प्रमाणपत्र दिले जाते. तर 1 वर्ष वयापर्यंत त्यांना अधिकार आहे. फक्त 21 दिवसाचा पण यात 1 वर्षापेक्षा अधिकांना दिले गेले. आता त्यांचं वय काय आहे, कुठे आहे, तो इथला होता, कुठला होता, अधिकार फक्त न्यायालयाला आहे. या दोघांनी तुम्ही तक्रार केली का? आज आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार केली. सगळे पुरावे दिले आहेत. पोलीस त्यांची चौकशी करणार. प्राथमिक चौकशी झाल्यावर मग पोलीस पुढची कारवाई करणार. तर बांगलादेशी भिवंडी शहरात बऱ्याच प्रमाणात पकडले जातात. आपण नेहमीच बांगलादेशीच्या कागदपत्रांची तपासणी करत आलात, परंतु भिवंडी शहरात सुद्धा असे असंख्य बांगलादेशी पकडले जातात. अजूनही मोठ्या प्रमाणात राहत असतील. नक्की त्यांच्यावरती कारवाई भिवंडी शहरात होतात. जसे जसे माहिती आपल्याला मिळाली आणि आपण पोलिसांना दिली तर मी आज दिली तर ते बांगलादेशी आहे की लोक ते बेकायदेशीर आहे. तर तशाच पद्धतीने चौकशी करून निर्णय होणार.